बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण ट्रेंडिंग सॉन्ग वरती बनवलेला आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्यायचं, चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण की आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। तर मित्रांनो, आपण 500 सबस्क्रायबरच्या खूप जवळ आलेलो आहोत, तर लवकर आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, आपण आज काय व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। तसेच मित्रांनो, मी तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे, तर तिथून जाऊन आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे, कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती देत असतो। तर लगेच जावा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी जे आहे त्या तुमच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे, जी काय तुम्हाला बीटमार्क प्रीसेट आणि शेकेप प्रीसेट दिलेली, ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। आता ह्यात जी काय बीटमार्क प्रीसेट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, बीटमार्क मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे मी सॉन्ग ॲड करून दिले आणि बीट्स क्रिएट करून दिले। तर मित्रांनो, सुरुवातीला यायचे प्लसवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, इथं आल्याच्या नंतर जे कुठलंही मटेरियलचं फोल्डर असेल ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे। तर मित्रांनो, मी त्याच यूज करणार आहे, तर तुम्ही तुमची स्वतःची इमेजेस पण इथे यूज करू शकता। तर मित्रांनो, जो कुठलाही तुमचा इमेज असेल तर तुम्हाला इथे सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे। इमेज ॲड झाल्याच्या नंतर वरील 3 डॉटवरती टच करायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये हे इमेज सेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकता आपला जो काही इमेज बरोबर असा ॲड झालेला आहे। समोरच्या बीटवरती याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे हा ऑप्शन कट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये इमेज ॲड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत। बघू शकताय, आणखीन एक वेळेस इमेज ॲड करून दाखवतो। बघू शकता, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये यायचे, कुठलाही एक इमेज ॲड करून त्याच्या समोरच्या बीटवरती याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा, वरील 3 डॉटवरती टच करून ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा टाईपमध्ये मी फास्टमध्ये इमेजेस ॲड करून घेतो, तुम्ही पण ॲड करून घ्या। ओके, तर मित्रांनो, बघू शकता मी शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले। तुम्हाला पण अशा प्रकारे प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। नंतर मी जसं सांगितलं तसं तुम्ही इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। मित्रांनो, इमेजेस ॲड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रोजेक्ट आपला ओपन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो का पहिला इमेज आहे त्यावरती यायच्या, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, डबल बॅक यायचं, शेक इफेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे। तर आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचे, जो का पहिला इमेज आहे सुरुवातीचा मोठा पहिला जो काही इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता हा जो काही इमेज तुम्हाला अशा टाईपमध्ये येताना दिसून जाईल। तर मित्रांनो, आता इथे एक इमेजला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर बॅक यायचे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। त्यातला जो काही 2 नंबरचा इमेज आहे, आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काही 2 नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं आहे, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, डबल बॅक येऊन शेक इफेक्ट प्रोजेक्ट व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे। आता मित्रांनो, व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आता बघू शकता इथं तुम्हाला डायरेक्ट समोर यायचे, ह्या जे काही छोट्या बीट आहेत ह्या सर्व बीट सोडून द्यायच्या। त्याच्यानंतर यायचे डायरेक्ट बरोबर 3.21 सेकंदाच्या बीटवरती। इथं आल्याच्या नंतर इथून पुढे तुम्हाला ह्या जे काही इफेक्ट आहे, आता हा इफेक्ट तुम्ही इथून पुढे कसा पेस्ट करायचा नीट बघा। तर बघू शकता 3.21 सेकंदापाशी यायचं। इथं आल्याच्या नंतर पहिला जो काही इमेज आहे त्या इमेजला हा पेस्ट करून घ्यायचा आहे। पहिल्या इमेजला केल्याच्या नंतर बरोबर त्यासमोरचा जो काही 2 नंबरचा इमेज आहे त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे 2 इमेजला पेस्ट करायचं, त्यासमोरचे 2 इमेज असतील ते सोडून द्यायचे आहेत। आता इथं 2 इमेजला आपण पेस्ट केलाय, त्यासमोरचे 2 इमेजेस सोडून त्याच्यासमोरचा जो काही इमेज असेल त्या 2 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे 2 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे, 2 मध्ये सोडायचे आणि 2ला पेस्ट करायचं आहे। तर बघू शकताय इथं सुरुवातीच्या 2ला पेस्ट केलाय, त्याच्यानंतर हे 2 सोडून दिलेत आणि ह्या 2ला आपण पेस्ट केलेला आहे। तर ह्या समोरचे 2 सोडून द्यायचे, त्याच्या समोरचे जो काही 2 इमेज असतील त्या दोन्हीला पण पेस्ट करून घ्यायचं आहे। तर इथं एक केला आणि हे 2 नंबर म्हणजे 2 जे काही इमेज आहेत त्याला पण पेस्ट करून घ्यायचं आहे। आता समोरचे 2 सोडून त्याच्या समोरचे जे काही 2 इमेजेस आहेत त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, एकदम इझी आहे। काय अडचण आली तर इंस्टाला फॉलो करून आपल्याला इंस्टाला मेसेज करू शकताय। तर मित्रांनो, डबल आता बॅक यायचे, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे। आता जो काही 3 नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, डबल बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे। आता मित्रांनो, व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर डबल तुम्हाला जायचे छोट्या बीटच्या संपत आहेत तिथून आल्याच्या नंतर आता तिथून पुढे जे काय आपण 2 मधले इमेजेस सोडलेले आहेत, आता इथून पुढे जे काय आपण 2 मधले इमेजेस सोडलेले त्या दोन्ही जेवढे काही इमेजेस राहिले तिथून पुढे शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे। टाइम सांगतो, म्हणजे 5.14 पासून आपण 2 इमेजेस सोडलेले आहेत। तर सर्व जे काय 2 इमेजेस आपण सोडले ते सर्व ह्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकताय इथं पेस्ट केलाय, इथे एक केलाय,
त्या समोरचे 2ला पेस्ट ऑलरेडी केलेला आहे. त्याच्यानंतर हे जे काय 2 राहिले त्याला आपण पेस्ट करून घेऊया. आता समोर यायचं बघू शकता इथं 2 इमेज आपण सोडलेले आहेत आणि ह्याला एक. ओके, तर मित्रांनो आता शेवटपर्यंत आपला जो काही इफेक्ट पेस्ट झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचे, सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक कुठलाही शेप ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर ह्याला आहे तसं तुम्हाला हे जो काही एक कोण आहे बघू शकता हवाला, ह्याला पूर्णपणे एक राईट साईडला असं सरकवून घ्यायचं आहे आणि ती जी काय साईज आहे थोडी कमी करून बघू शकता अशा टाईपमध्ये कमी करायची आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. ह्या जो काही 2 नंबरचा ऑप्शन आहे ह्यावरती येऊन ह्याला जो काही आहे 12 म्हणजे +12 मध्ये रोटेट करून घ्यायचे. केल्याच्यानंतर ह्याला पूर्णपणे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. वाढवल्याच्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला जसं हवं तसं तुम्हाला असं खालच्या साईडला असं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. म्हणजे ह्याचा जो काय कलर आहे तुम्ही अगोदर कुठलाही एक ॲड करून घ्यायचं आहे. तर मी ते येलो करून घेतो. डबल प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे. मी एक तुम्हाला PNG क्रिएट करून दिलेला आहे, इमोज PNG दिलेला आहे, तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. आता इमोज PNG ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काय लेंथ ते शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. डबल 2 नंबरचे ऑप्शन ह्याची जे म्हणजे ह्याला -+12 मध्ये रोटेट करून वरच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि ह्याला असं बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला हे सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. फक्त ह्याच्यात तुमचा जो काही लोगो असेल ते तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे. तर मी आपल्या इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल ते मी ॲड करून घेतो. तर इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो बघू शकता ॲड करून घ्यायचा. ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काय लेंथ शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं जसं हवं तसं तुम्हाला हा असा ॲडजस्ट करून जसं हवं तसं तुम्ही एक साईडला असं कुठं पण एक सेट करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये यायचं, कॉन्ट्रास्टवरती येऊन ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो आपला जो काही लोगो आहे बरोबर असा ॲड झालेला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे. वरी शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती टच करून घ्यायचं आहे. व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p किंवा 720p ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आल्यावरती सेट करून घ्या. तर मित्रांनो ज्यांनी कोणी हा स्टेटस पूर्णपणे क्रिएट केला आहे त्यांनी आपल्याला इंस्टाला मेन्शन करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया आणखी असेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.